भयाने किंवा भीतीने नामचिंतन करणं म्हणजे काय ऐका. एका बापानं आपल्या मुलाला सांगितलं, बाळा आपल्या गावामध्ये एंट्री करताना गावच्या वेशीवर एक वडाचं झाड आहे आणि त्या वडाच्या झाडावर रात्री 12च्या नंतर ते निघतं. लक्षात आलं का तुमच्या? ते म्हणजे काय? भूत म्हटले का? म्हणजे तुमच्याकडे निघतं का? नाही ना. बघा, बापानं सांगितलं, बाळा त्या वडाच्या झाडावर रात्री 12च्या नंतर ते निघतं. आता तो मुलगा कधी पण त्या झाडाजवळ गेला की त्याच्या लक्षामध्ये यायचं का या झाडावर रात्री 12च्या नंतर भूत निघतं. त्याच्या पक्क ते मनामध्ये बसलं. एक दिवस काय झालं, तो बाहेर गावी गेला होता आणि त्या मुलाला यायला उशीर झाला. त्याला त्या दिवशी त्या झाडाखालूनच जावं लागणार होतं. रात्रीचे 11:15 वाजले होते आणि त्याच्या लक्षामध्ये आलं की आज 100% त्या झाडावरच्या भूताची माझी भेट होणार. तो मुलगा पूर्णपणे घाबरून गेला होता. जसं जसं झाड जवळ येत होतं तशी तशी त्या मुलाच्या मनामध्ये भीती वाढत चालली होती. तो मुलगा त्या वडाच्या झाडाजवळ गेला. बरोबर 12 वाजले आणि मुलगा वडाच्या झाडाजवळ गेल्याबरोबर त्या वडाच्या फांद्या अशा जोरजोरात हालायला सुरुवात झाली. त्याच्या लक्षात आलं या झाडावर काय आहे. म्हटला, बाबाने बरोबर सांगितलं होतं या झाडावर भूतच आहे. पण लक्षात ठेवा, गंमत अशी झाली, त्या दिवशी त्या झाडावर नेमकं एक माकड आलं होतं. कोणीतरी माणूस याची चाहूल लागली म्हणून त्या माकडाने या फांदीवरून त्या फांदीवर जे उड्या मारायला सुरुवात केली. पण याच्या लक्षात आलं त्या झाडावर काय आहे, भूत आहे. मग असं म्हटल्यानंतर त्यानं जे देवाचं चिंतन करायला सुरुवात केली, कारण त्यानं कधी काळी माझं कीर्तन ऐकलं होतं. म्हणून जीवनामध्ये कीर्तन ऐकत जा, कधीतरी कुठेतरी ते कामी येत असतात. त्यानं कीर्तनामध्ये ऐकलं होतं, एखाद दिवशी आपल्याला एखाद्या ठिकाणी भूत आहे असं जर वाटलं तर ज्ञानोबाराय म्हणतात त्याला घाबरून जायचं नाही. त्या भूताला पळवण्याचा मंत्र माझ्या ज्ञानोबारायने सांगितलंय. हरी उच्चारणी मंत्र हा गाद, 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 हरी उच्चारणी मंत्र हा गाद. हरी उच्चारणी मंत्र हा गाद, हरी उच्चारणी मंत्र हा गाद, बळे भूत बाधा भेने ते हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी उच्चारणी मंत्र हा गाद, हरी उच्चारणी मंत्र हा गाद, बळे भूत बाधा भेने ते हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, त्या भूताला पळवण्याचा मंत्र हरिपाठामध्ये सांगितलाय. आपण रोज हरिपाठ म्हणतो पण आपण त्याचा कधी विचार केला नाही. आता मी म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल. ज्ञानोबाराय म्हणतात हरी उच्चारणी मंत्र हा अगाध आणि पळे भूत बाधा भेने तेथे. एखाद्या ठिकाणी तुम्हाला भूत आहे असं जर वाटलं तर त्या भूताला घाबरून जायचं नाही. तुम्ही हरी हरी म्हणा. ज्ञानोबाराय म्हणतात हरी जर म्हटलात ना भूत चालत नाही, पळत जातात. पळे भूतबाधा. मग भूतबाधा झाल्यानंतर लोक म्हणतात मला कुणीतरी काहीतरी केले, ते भक्ताकडे जातात. तुमच्याकडे भगत आहे का? भगत संत महात्मे म्हणतात त्यांच्या पाठीमागे लागायचं नाही. करण येते हेची करा, अन्नर का घोरा का जाता. संत महात्मे म्हणतात त्याच्या पाठीमागे लागायचं नाही. एखाद्या ठिकाणी भूत आहे असं जर वाटलं तर हरी हरी म्हणायचं. मग त्यानं माझं कीर्तन ऐकलं होतं.
भूत आहे असं म्हटल्यानंतर त्यानं जे हरी 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 म्हणायला सुरुवात केली, हरी कुठपर्यंत, त्याच्या घरात जाईपर्यंत, घरात पोहोचला आणि त्याचा हरी संपला. आता मला सांगा, त्यानं जे भूत दिसल्यानंतर, भूत आहे असं वाटल्यानंतर जे हरीचं चिंतन केलं, त्या आवडीने केलं, प्रेमाने केलं की भीतीने केलं? याला म्हणतात भयाने किंवा भीतीने नामचिंतन करणं. पण नाथ बाबा म्हणतात, बाबांनो, भयाने भीतीने नामचिंतन करण्यापेक्षा तुम्हाला देवाचं चिंतन करायचंय. कसं करा? आवडीने, भावे, हरिनाम घेशी, अतिशय आवडीनं देवाचं चिंतन करायचंय. कीर्तनकार कीर्तनात म्हणतात टाळ्या वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. मग कीर्तनकार माझ्याकडे बघताय म्हणून टाळी वाजवायची, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, वरवर चिंतनाला किंमत नाही. देवाचं चिंतन करायचंय, अंतरात्म्यातून करा, जे भगवान परमात्म्यापर्यंत जाऊन पोचलं पाहिजे. कारण नाथ बाबा म्हणतात, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली चिंता करणारा भगवान परमात्मा वरती बसलाय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दोन गोष्टी येतात, एक येते चिंता आणि दुसरी येते चिता. फरक फक्त बिंदू मात्र आहे. जी मेल्यानंतर जळते तिला चिता असं म्हणतात, आणि जी जिवंतपणी पावलो पावली जाळते तिला चिंता असं म्हणतात. जीवनामध्ये चिता परवडली पण चिंता नको. कबीर महाराज म्हणतात, चिंता से घटे चतुर्य, दुःख से घटे शरीर, पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. कबीर महाराज काय म्हणतात, एखादा मनुष्य किती हुशार असेल पण त्याच्या जीवनामध्ये चिंता जर सतावत असेल ना, चिंतेमुळे माणसाची चतुराई हुशारी नाहीसे होते. चिंता से घटे चतुर्य, दुःख से घटे शरीर. काही काही लोक म्हणतात, ताई आमच्या घरामध्ये खायची प्यायची कशाचीच कमी नाही, पण आमच्या मुलाबाळांची तब्येत होत नाही. त्या दिवशी तुम्ही लक्षात घ्यायचं, त्याच्या जीवनामध्ये काहीतरी दुःख आहे. कारण दुःख से घटे शरीर आणि पाप से घटे लक्ष्मी. काही काही लोक म्हणतात, ताई पूर्वी आमच्याकडे फार पैसा होता हो, पण आता आमच्या हातामध्ये पैसा राहत नाही. याला कारण का? त्या दिवशी तुम्ही लक्षात घ्यायचं, ज्या दिवशी आपलं पाप वाढतं ना, त्या दिवशी लक्ष्मी नाराज होऊन आपल्या घरातून निघून जात असते. म्हणून पाप से घटे लक्ष्मी, कह गए दास कबीर. हे मी सांगत नाही, माझ्या कबीर महाराजांनी सांगितले. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये जर सुख हवं असेल तर काय करा, जंबू या दीपा माझी एका पंढरपूर गाव, जंबू या दीपा माझी एका पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. विठोबाचा धर्म जाओ, त्याचे चरणी लक्ष लावो. विठोबाचा धर्म जाओ, त्याचे चरणी लक्ष लावो. विठोबाचा धर्म जाओ, त्याचे चरणी लक्ष लावो. विठोबाचा धर्म जाओ, त्याचे चरणी लक्ष तुम्हाला खरं सुख हवं आहे ना, ते सुख आपल्याला संसारामध्ये राहून मिळणार नाही. खरं सुख हवं आहे कुठं जा, जंबू या दीपा माझी एका पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. तो विठो पाटील पंढरपूरचा विठोबा तुम्हाला मला प्रत्येकाला सुख वाटण्याकरता बसलाय. आपल्याला धन पैसा संपत्ती मिळवली का आपल्याला वाटतं मला सुख मिळालं. धन पैसा संपत्ती याला सर्वस्व मानू नका.
जोपर्यंत आपल्याजवळ पैसा आहे तोपर्यंत सगळी लोक आपल्याला मानतात. शब पैसे का भाई दिल का साथी नाही कोई. या जगामध्ये सगळे लोक प्रेम करतात ते फक्त आपल्या पैशावर. माणसावर प्रेम करायला या जगामध्ये कोणीच रिकामा नाही. एक उदाहरण सांगते बघा. एक मित्र आपल्या दुसऱ्या मित्राला भेटला आणि त्याला सांगितलं, बाबा उद्या माझं कोर्टामध्ये कोर्ट मॅरेज आहे, माझं लव्ह मॅरेज आहे, कोर्ट मॅरेज आहे, तू माझ्या लग्नाकरता कोर्टात ये. तो मित्र थोडा हुशार होता. त्यानं सांगितलं, बाबा उद्या सोमवार आहे, मला अर्जंट काम आहे, मी काही सोमवारी येणार नाही, हवं तर मी मंगळवारी वहिनींना भेटायला येतो. म्हटलं ठीक आहे. आता मंगळवारी सकाळी सकाळी त्याचा मित्र असा पुष्पगुच्छ घेऊनच गेला. पुष्पगुच्छ घेऊन गेला आणि म्हटलं, काय रे बाबा, कुठे माझी वहिनी, चला मला तुमच्या दोघांचा सत्कार करायचा आहे. त्यानं सांगितलं, अरे कशाची वहिनी कशाचं लग्न. म्हटलं, अरे परवाच तर बोलला उद्या माझं लग्न आहे आणि आज म्हणतो कशाचं लग्न कशाची वहिनी. तो म्हटला, अरे लग्न करायला कोर्टामध्ये गेलो, कोर्टाची पायरी चढायची, तिनं मला प्रश्न विचारला, आपण दोघं जण लग्न करतोय पण तुझ्या नावावर बँकेमध्ये पैसे किती आणि जमीन किती. त्यानं सांगितलं, अजून तर बापानं काही जमीन नावावर केली नाही आणि अजून तर मी रुपया कमवत नाही. मग ती म्हटली, मी काही तुझ्याशी लग्न करणार नाही. तशीच ती मुलगी म्हटला कोर्टातून निघून गेली. तो म्हटला, मूर्ख आहेस तू. म्हटला, का. अरे माझ्याही बाबतीत तसं घडलं म्हणून तर मी आलो नाही. म्हटलं, तुझं काय झालं. म्हटलं, मला एका मुलीशी लग्न करायचं होतं, आम्ही दोघे जण कोर्टामध्ये गेलो, आमचा नंबर आला, कोर्टाची पायरी चढायची, तिनं मला प्रश्न विचारला, तुझ्या नावावर बँकेत पैसे किती आणि तुझ्या नावावर जमीन किती. मी सांगितलं 1 रुपयासुद्धा नाही, अजून जमीन बापाने नावावर केली नाही, पण घाबरू नकोस, माझा सगळ्यात छोटा चुलता आहे, त्याच्या लग्नाला बरेच वर्ष झाले, त्याला अजून काही मूलबाळ नाही, इथून पुढे कधी होणार नाही, त्याचा फार मोठा बंगला आहे, फार मोठी गाडी आहे आणि एकदा का माझा चुलता गेला का त्याच्या सगळ्या इस्टेटीचा मालक मीच होणार, त्याच्यामुळे तू काळजी करू नको. ती मुलगी कोर्टातून जशी पळत सुटली, डायरेक्ट माझ्या घरी गेली आणि तिनं माझ्या चुलत्याशीच लग्न केलं. शब पैसे का भाई दिल का. सगळी लोक प्रेम करतात ते आपल्या पैशावर. माणसावर प्रेम करायला या जगामध्ये कुणीच रिकामा नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात, बाबांनो इतका सुंदर नरदेह माझ्या भगवान परमात्म्याने तुम्हाला मला त्याचं नामचिंतन करण्याकरता दिलाय. तो वाईट मार्गाने आपल्याला खर्च करायचा नाहीये. कसा दिलाय हा, अतिशय फुकट दिलाय. आणि फुकटच्या गोष्टीची माणसाला किंमत कळत नाही. पण संत महात्मे म्हणतात, या नरदेहाने जन्माला आलात, मग तुम्ही जर देवाचं चिंतन केलं ना, तर माझा भगवान परमात्मा, माझा भक्त कुठल्या जातीचा धर्माचा याचा विचार करत नाही. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई. न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा, न पाहे याती कुळाचा विचार, न पाहे याती कुळाचा विचार. विचार न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. संत महात्मे म्हणतात, तुम्ही चिंतन करा, तुम्ही कुठल्या जातीचे धर्माचे याचा माझा भगवान परमात्मा मुळीच विचार करत नाही. आपल्याला मनापासून फक्त त्याचं चिंतन करायचंय. आपण जर त्याचं चिंतन केलं तर तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपली चिंता करणारा माझा भगवान परमात्मा वरती बसलाय. तुम्ही फक्त त्याचं चिंतन करायचं, संसाराची चिंता करायची नाही. आता
आळंदीची वारी झाली, त्र्यंबकेश्वरची वारी आली, आपण पंढरपूरची वारी करतो. जीवनामध्ये माणसाने वारी केली पाहिजे. कारण का? पायाचं पुण्य आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये. जन्माला आला आणि नुसत्या संसाराच्याच वाऱ्या केल्या, शेतावरून घरात आणि घरातून शेतावर, तर पायाचा जन्म फुकट गेला असं समजा. पायाचं पुण्य आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये. पायी तीर्थयात्रा घडो, देह संता घरी पडो, एकदा तरी या पायानं पायी वारी करून या. आळंदीला जा, पंढरपूरला जा, त्र्यंबकेश्वरला जा. एक शेजारी बाई एखाद्या बाईला म्हणते, अगं तू कधीच पंढरपूरला नाही, आळंदीला नाही, त्र्यंबकला नाही, तू कधीच वारीला येत नाही, एवढ्या वर्षी तरी चल. ती सांगते, मला ही आवड आहे ग. मग आवड आहे तर कधी आली नाही. नाही, मी पुढच्या वर्षी 100% येईल. यावर्षी माझी नातवंड थोडी लहान आहेत, पुढच्या वर्षी येईल. पण मला सांगा, तुम्ही पुढच्या वर्षीपर्यंत जगालच याची गॅरंटी आहे का? मग आता जिवंत आहात ना, आता जवळची त्र्यंबकेश्वरची वारी आली, तिकडे तरी जा आणि पायानं एकदा तरी पायी वारी करून या. त्याशिवाय तुम्हाला पायाचं पुण्य प्राप्त होणार नाही. हाताचं पुण्य आहे दान करण्यामध्ये, पायाचं पुण्य आहे तीर्थयात्रा करण्यामध्ये, आणि मुखाचं पुण्य आहे नामचिंतन करण्यामध्ये. म्हणून संत महात्मे आपल्याला जो मार्ग दाखवतात, या मार्गामध्ये प्रत्येकानं काय केलं पाहिजे? संतांचं ऐकलं पाहिजे. जीवनामध्ये काही काही लोक कोणाचंच ऐकत नाही, आणि प्रत्येकाची बुद्धिमत्ता ही सारखी नसते. प्रत्येकाची बुद्धी ही वेगवेगळी असते. काही असतात त्या अर्धवट बुद्धीचे, काही असतात ते मंद बुद्धीचे. एक अर्धवट बुद्धीचा मनुष्य अशा नाशिकवरून तो पुण्याला जायला निघाला, बसमध्ये बसला. बसमध्ये खूप गर्दी होती, त्याला जागा मिळाली त्या ड्रायव्हरच्या बाजूला, त्या बॅटरीच्या याच्यावर, तिथे बसला. एसटी 50-60 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये तो ड्रायव्हर नाश्ता करायला गेला आणि हा आपला तिथंच बसून राहिला. पण बसल्या बसल्या यानं काय केलं माहिती आहे? तो एसटीचा गेअर होता ना, गेअर, तो उपटला आणि फेकून दिला. आता बसवाला आल्याबरोबर इकडे तिकडे घेर शोधू लागला, त्याला घेरच सापडत नाही. तो म्हणतो, का रे बाबा, अरे इथला घेर काय केला? म्हटला दिला उपटून फेकून. म्हटला का? म्हटला अहो, नाशिकवरून निघाल्यापासून मी तुमची गंमत बघत होतो, तुम्ही त्या दांड्याला उपटायचा प्रयत्न करत होते, तुम्हाला काही ते उपटलं नाही, तुम्ही हॉटेलमध्ये गेले, मी एका झटक्यात उपटून फेकून दिलं. याला म्हणतात अर्धवट बुद्धीचे. मग आता ती गाडी पुढे चालेल का? काही काही लोक कुठं काही डोकं लावतात हो. पण संत महात्म्याने आपल्याला बुद्धी दिली. बुद्धीचा पालट धरा काही. संत महात्मे जीवनामध्ये आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करतात. जीवनामध्ये प्रत्येकाने सावध व्हा. सावधान शब्द कधी ऐकला का? कधी कधी आपल्याच लग्नात, आपल्या लग्नात ऐकला ना? हा, आपण लग्नामध्ये ऐकतो त्या दिवशी तो ब्राह्मण आपल्याला सावध करत असतो, बाबा आजपासून तू सावध राहा. कारण एकदा का माणसाच्या डोक्यावर अक्षदा पडल्या का त्याच्यावर जबाबदाऱ्या येतात, आणि अक्षदा पडल्या की त्याच्या जीवनामध्ये आणा शब्द सुरू होतो. आणा. आणा म्हणजे काय? किराणा संपला, आणा कपडे, आणा मुलांना डबा, आणा. आता सगळ्यांचा आणा करता करता माणूस कधी काना होतो तो त्याचं त्यालाच कळत नाही. म्हणून संत महात्मे आपल्याला सावध करतात. सावध सावधान वाचे पदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. 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 माझ्या रामदास स्वामी आपल्याला सावध करतात. मीही आज या ठिकाणी तुम्हाला सावध करणार आहे. आपल्या 10 वर्षाच्या आयुष्यापासून 100 वर्षाची गणना मी तुमच्या समोर मांडणार आहे.
त्याच्यामध्ये आपण कुठे बसता हा ज्याचा त्याने विचार करा. आपलं वय आलं की आपण सांगा हे माझं परफेक्ट वय आहे आणि इथून पुढे मला सावध व्हायचे. बघा ऐका, पहिली आपली स्थिती होते, पहिलं आपलं आयुष्य 10 वर्षाचं. 10 वर्षामध्ये काय होतं? 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैसा सावधान, सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 ते 10 वर्षापर्यंतचं आयुष्य आपलं बालपणात जातं, काही कळत नाही, खेळण्यात वय निघून जातं. 20व्या वर्षामध्ये 20-25 वर्षामध्ये आपण तारुण्यामध्ये येतो, अंगामध्ये मदन भरलेला असतो, आपण काय करतो हे आपल्याला कळत नाही. मग आता 20 वर्षाचं आयुष्य झालं, आता 30 वर्षाचं आयुष्य येतं. 30 वर्ष होती पुत्र दारा मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैसा परमार्थी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्षाचं आयुष्य झालं की आपलं लग्न होतं, आपल्याला मुलं बाळं होतात, आपण संसाराच्या पाठीमागे फिरतो. मुलं लहान लहान आहेत, त्याला सांभाळलं पाहिजे, त्यांचं संगोपन केलं पाहिजे, आपण बायको मुलांच्या पाठीमागे राहतो. 30 वर्षामध्ये माणसाला देवाचं चिंतन करायला वेळ मिळत नाही. मग 30 वर्षाचं आयुष्य संपलं, मग येतं 40 वर्षाचं आयुष्य. 40 वर्ष झाली डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसी दूरानी जवळी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्षाच्या आयुष्यामध्ये काय होतं माहिती आहे? माणसाला चष्मा लागतो. आणि आता कंपल्सरी 40 वर्षाचं आयुष्य झालं की आपल्याला चष्मे लागतात. का? आत्ता तोंडासमोर मोबाईल, घरात गेलं की TV, कधी लॅपटॉप, कधी कम्प्युटर. पूर्वीच्या काळी माणसं 100 वर्षाची व्हायची पण त्यांना चष्मा लागत नव्हता. का? कारण त्यांच्याकडे मोबाईल नव्हता आणि त्यांच्या घरात TV नव्हता. पण आता 40 वर्ष झालं की 100% डोळ्याला चष्मा लागतो. 40 वर्ष झाली डोळा 40 आली. आणि मग त्यांना सांगितलं चला 9 ते 11चं कीर्तन आहे. ते म्हणतात आता डोळ्याने कुठं दिसतं का? डोळ्यास भुरळ पडली, कैसी दूरानी जवळी, सावध सावधान. बघा, म्हणून संत महात्मे म्हणतात डोळ्याला चष्मा लागायच्या अगोदर एखाद्या मंदिरात जा. आणि मंदिरात गेल्यानंतर काही लोक काय करतात माहिती आहे? देवाच्या समोर जातात, 2 हात जोडतात, डोळे झाकतात. डोळे झाकून देवाकडे कधीच मागायचं नाही. मंदिरात गेले ना, ज्या देवाच्या पाया पडायला गेलेत ना, त्या देवासमोर डोळे झाकू नका. डोळे उघडे ठेवून त्या देवाला प्रेमानं बघा. इतकं बघा की त्या देवाला आपल्या डोळ्यामध्ये साठवून घ्या. आणि म्हणून जोपर्यंत डोळे चांगले आहेत ना तोपर्यंत काय करा? डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख. पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, पहा विठोबाचे मुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख,
रे सुख पहा विठोबाचे मुख. जोपर्यंत डोळे चांगले आहेत ना तोपर्यंत या डोळ्याने भगवान परमात्म्याला सतत बघत राहा. त्या देवाला आपल्या डोळ्यामध्ये साठवा आणि या डोळ्यानं भगवान परमात्म्याचं मुख जर आवडीनं बघितलं ना तुमच्या डोळ्यांना कधीच काही प्रॉब्लेम होणार नाही. 40 वर्षाचं आयुष्य संपलं, नंतर येतं 50 वर्षाचं आयुष्य. 50 वर्षामध्ये आपली अवस्था काय होते हो? 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती, सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये काय होतं? हलती दातांच्या पंगती. 50 वर्ष झाले की आपले दात हालायला लागतात. श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. बघा आपल्या डोक्याचा एखादा केस जरी पांढरा दिसला लोक म्हणतात बस चल तुझं संपलं आता तू म्हातारी झाली. ही 50 वर्षाची अवस्था. मग 50 वर्षाचं आयुष्य संपलं, 60 वर्षाचं आयुष्य येतं. 60 मध्ये काय होतं? 60ची बुद्धी नाठी मग हाता आली काठी, वस वस लागे पाठी त्यासी हसती कारटी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 60 वर्षाचं आयुष्य झालं की माणसाची बुद्धी काम करत नाही. म्हणून 60 वर्षाच्या पुढे आयुष्य गेलं की सासूबाईने सुनबाईला शिकवायला जायचं नाही. आणि सासूबाई जर तिला शिकवायला गेली, सुनबाई आज भाजी चांगली झाली नाही, ती म्हणते आत्याबाई तुमचं वय झालं तुम्हाला चवच कळत नाही, तुम्ही गप बसा, तुमची बुद्धी आता काम करत नाही. 60ची बुद्धी नाठी मग हाता आली काठी, वस वस लागे पाठी त्यासी हसती कारटी. आपलीच नातवंड, आपण तरुण असताना आपल्याला आजी बाबा म्हणतात, ती नातवंड एकदा का आपण म्हातारा झालो की आपल्या पाठीमागे येतात आणि म्हणतात चल म्हाताऱ्या चल म्हाताऱ्या, आपलीच टिंगल करतात. त्यासी हसती कारटी. ही 60ची अवस्था. आणि मग 60 वर्षाचं आयुष्य संपलं, 70 वर्षाचं आयुष्य येतं. 70 वर्षामध्ये आपलं काय होतं? 70ची केली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग तो झाला दैन्यवान, सावध सावधान वाचे वदा नारायण. 70 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपले हातपाय काम करत नाही, शरीर साथ देत नाही, खाली बसलेलं उठता येत नाही, उठल्यानंतर आपल्याला धड चालता येत नाही आणि मग माणसाची अवस्था फार दैन्यवान होते. 70 वर्षाचं आयुष्य संपलं, आता येतं 80 वर्षाचं आयुष्य. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी, पाण्याविना मछली जैसी जीव होतो कासावीसी, सावध सावधान वाचे वदा नारायण. 4 गुणिले 20 मिळून 80. 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाला धड बोलता येत नाही, धड चालता येत नाही, घरातली माणसं लक्ष देत नाही, आपली घरातली माणसं आपली टिंगल करतात. एखादं छोटंसं बाळ जर झोपेत नसेल आणि तो म्हातारा किंवा ती म्हातारी त्या घरामध्ये जर बसली तर सुनबाई त्याला झोका देते आणि म्हणते झोप, नाहीतर भोकाडी बाजूलाच बसलाय. कुणाला म्हणते? आपल्या सासू सासऱ्याला. ही अवस्था 80ची. आणि मग 90 वर्षाचं आयुष्य आलं, त्याच्यामध्ये काय होतं? मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द, श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध, सावध सावधान वाचे वदा नारायण. 90 वर्षाचं आयुष्य झालं, मान हालायला लागते, तोंडातून शब्द फुटत नाही, आपण काय बोलतोय हे समोरच्या माणसाला समजत नाही, समोरची माणसं आपली टिंगल करतात. 90 वर्षाचं आयुष्य गेलं, आता आला 100 वर्षाचं आयुष्य. 100 वर्षामध्ये काय होतं? 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान
आलं का लक्षात? आता तरी सावधान होणार ना? सावध. आता तरी लक्षात घ्या की 10 पासून 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आपली अवस्था काय होते आणि प्रपंचातली माणसं आपल्याला किती मानतात. म्हणून प्रपंचाच्या पाठीमागे लागण्यापेक्षा आता तरी पुढे हाचे उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाचे उपदेश. 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 नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाचे उपदेश. आता तरी पुढे हाचे उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाचे उपदेश. आता तरी पुढे हाचे उपदेश. हाचे उपदेश. हाचे उपदेश. इथून पुढे तरी करा. आता तरी पुढे हाचे उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. इथून पुढे तरी बाबांनो सावध व्हा आणि इथून पुढे तरी देवाचं चिंतन करा. कारण का तर संत महात्मे म्हणतात आज आपल्याला आपला उद्धार जर करायचा असेल ना, फक्त भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची गरज आहे. तुम्ही सांगाल ताई, तुम्ही सगळं म्हणता की देवाचं चिंतन करा, तुमचं खरं आहे, पण कालपर्यंत आम्ही खूप पाप केलं. कुणाचे खून केले, कुणाचे दरोडे केले, कुणाचे अन्याय केले, कुणावर अत्याचार केले. मग आता देवाचं नामचिंतन करून तुमचा पांडुरंग परमात्मा आम्हाला काही माफ करणार आहे? पण ऐका, तुकोबाराय म्हणतात तुम्ही कालपर्यंत किती पाप केलं याचा विचार करू नका. तुम्हाला आजपासून सुधारायचं आहे ना, तुम्ही हरिपाठाला जा, काकड्याला जा, भजनाला जा, मनातल्या मनात तुम्ही देवाचं चिंतन करा. आणि देवानं जर मला प्रश्न विचारला, तुकारामा अरे काल यानं एकाचा खून केलाय आणि आज हा माझं चिंतन करतोय, त्याला मी माफ करू? त्या दिवशी कोर्टामध्ये तुमच्या बाजूने जामीनदार तुकोबाराय म्हणतात मी राहील उभा. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. पुढे जामीन आहे तुका. पुढे जामीन आहे तुका. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मी तुमच्या बाजूने जामीनदार राहील, फक्त तुम्ही देवाचं चिंतन करा. कसं करा? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. मग कितीही जरी दुःख संसारामध्ये आलं तरी कुठल्याही गोष्टीचा खेद मनामध्ये बाळगायचा नाही. अभंगाचे दुसरे चरण. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. 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 नको खेद करू
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाण तसे. माझे नाथ बाबा म्हणतात, कितीही जरी दुःख जीवनामध्ये आलं तरी कुठल्याही गोष्टीचा खेद दुःख मनामध्ये बाळगायचं नाही. लक्ष्मीचा पती तुमची माझी प्रत्येकाची काळजी घ्यायला तयार आहे. तुम्हाला लक्ष्मीचं चिंतन नाही करायचं, लक्ष्मीचा पतीचं चिंतन करायचं. काही काही लोक सकाळी उठले का तिच्या पाठीमागे पळत सुटतात. ती म्हणजे कोण लक्षात आलं का? ती म्हणजे लक्ष्मी. तिच्या मागे पळून ती तुम्हाला मिळणार नाही. तिचा पती भगवान परमात्मा आहे आणि तो ठरवतो माझ्या बायकोला कोणाच्या घरी पाठवायचं ते. लक्ष्मी स्वतःहून आपल्या घरी येत नाही, तो ठरवतोय माझ्या बायकोला कोणाच्या घरी पाठवायचं ते. म्हणून उठल्याबरोबर तिच्या पाठीमागे पळू नका. उठल्याबरोबर तुम्ही देवाचं चिंतन करा. घरामध्ये एका जागी बसा आणि काय करा, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आणवावा. घरात एका जागी बसून तुम्ही देवाचं चिंतन करा. आणि देवाचं चिंतन जर तुम्ही केलं तर सुखे येतो घरा. नारायण नारायण तुमच्या घरामध्ये येईल, विष्णू तुमच्या घरामध्ये येईल, भगवंत तुमच्या घरात येईल. भगवंत घरामध्ये आला की सगळ्या जगाला माहिती आहे देवाच्या चरणाची सेवा कोण करते, लक्ष्मी. देव आला की लक्ष्मी 100% येणार. पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती. तिसी येतो का कोलती, येतो का कोलती, तिसी येतो का कोलती, येतो का कोलती. वेग्यान वाचो हरी, अनवाचो हरी, वेग्यान वाचो हरी, अनवाचो हरी, वेग्यान वाचो हरी, अनवाचो हरी, वेग्यान वाचो हरी, अनवाचो हरी. पाय लक्ष्मीच्या. देव घरामध्ये आला का लक्ष्मी आपोआप आपल्या घरामध्ये येते. म्हणून नाथ बाबा म्हणतात, पती लक्ष्मीचा. लक्ष्मीचा पती तुमची माझी काळजी घ्यायला तयार आहे. कारण का, हे संपूर्ण जग त्या भगवान परमात्म्याच्या हातामध्ये आहे. आणि ज्या दिवशी देवाच्या मनात जे येतं तेच माझा भगवान परमात्मा करतो. आले देवाजी देवाजीच्या मना, आले 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 देवाजीच्या मना. ते कोणाचे चालेना, ते कोणाचे चालेना, ते हा हा हा. हरिचंद्र ताराराणी, 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 हरिचंद्र ताराराणी. वाय डोंबा गरी पाणी, वाय डोंबा गरी पाणी, वाय डोंबा गरी पाणी, वाय हा हा हा. हरिचंद्र ताराराणी, 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 ताराराणी, ताराराणी. वा वा. आले देवाजीच्या मना. माझी कन्या आहे बरं ती, आणि तेवढी एकच आहे मला. तिला शिकवलं नाही, तिची ती आपोआप म्हणते आले देवाजीच्या मना.
तेथे कोणाचे झाले ना. ज्या दिवशी भगवान परमात्म्याच्या मनामध्ये येते ना, त्या दिवशी या जगामध्ये कुणाचंच काही चालत नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात, या ठिकाणी आपण जन्माला आलोय, भगवान परमात्म्याने आपल्याला जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने तुम्हाला मला प्रत्येकाला जायचंय. संतांनी सांगितलेल्या वाटेने जा. संतांनी सांगितलेल्या वाटेने जर गेलात तर जीवनाच्या वाटेवर वाटचाल करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा गुंता तिथे पडणार नाही. म्हणून संत महात्मे म्हणतात की आपण इथे जन्माला आलोत ना, तर आपल्याला काय करायचंय, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत तसे. आपण फक्त सगळ्या जगदुनियेला माझं माझं असं म्हणतो, पण ऐका, संत महात्मे म्हणतात, भगवान परमात्मा देवाला म्हणतोय की भक्त देवाला म्हणतात, देवा भगवंता तू म्हणतो ना तुझं चिंतन कर, आम्ही तुझं चिंतन करायला तयार आहोत. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. मग आपल्याला देवाचं चिंतन करायचंय. देवाचं चिंतन करता करता संसारही आपल्याला करायचा आहे. पण भक्त म्हणतात, भगवंता आम्ही तुझं चिंतन करायला तयार आहे. आम्ही संसाररूपी भवसागराच्या अलीकडे आहोत आणि पलीकडे नेणारा तू आहे. तू काय कर, आमचे संसाररूपी नौका सुरक्षित आम्हाला पलीकडे घेऊन जा. आणि मग भक्त भगवंताला म्हणतात, करो ना करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फसी नाव मेरी तार दो भगवन. करो ना करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फसी नाव मेरी तार दो भगवन. दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है जिंदगी दया की है भीख मांगती. मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती. मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती, तेरी आरती, तेरी आरती. या मनामध्ये, या हृदयामध्ये आपल्याला भगवान परमात्म्याला स्थान द्यायचे. संसारातल्या लोकांना तुम्ही कितीही स्थान द्या, संसारातली माणसं, एक माया नावाची गोष्ट अशी आहे, त्या मायेपोटी मनुष्य जगाला माझं माझं म्हणतो. पण या जगामध्ये कुणीच कोणाचं एक शेवटचं उदाहरण सांगते की काही काही लोक म्हणतात, मी गेल्यावर माझ्या घरादाराचं कसं होईल. त्यांच्यासाठी ऐका, आपण गेल्यावर या जगामध्ये कुणाचंच काही अडत नाही. फक्त दृष्टांत व्यवस्थित ऐका. एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले होते. मारुतीच्या मंदिरामध्ये मुक्कामासाठी थांबले. एक सज्जन गृहस्थ आला, त्या महाराजांच्या जवळ गेला. सांगितलं, महाराज आपण कोण, कुठून आलात. त्यांनी सांगितलं, बाबा मी दक्षिण भारतची यात्रा करण्याकरता निघालोय. चला म्हटले, माझ्या घरी तुमच्याकरता 5 पक्वान्नाचं भोजन बनवतो. रात्री महाराज त्याच्या घरी गेले, मुक्कामाला थांबले. सकाळी स्नान संध्या देवपूजा झाली, महाराज निघाले. महाराजांनी सांगितलं, दादा तुम्ही धार्मिक दिसता, मी दक्षिण भारतच्या यात्रेला चाललोय, फक्त 6 महिन्याचा प्रश्न आहे, येता का माझ्याबरोबर. त्याने सांगितलं, महाराज मी तुमच्याबरोबर आलो असतो, पण माझ्या पदरामध्ये बायको 2 मुलं आहेत, त्यांचं कसं होणार. महाराजांनी सांगितलं, एवढीच चिंता. म्हटले हो. महाराज म्हटले, तू जर माझ्याबरोबर आला तर 6 महिने मी तुझ्या बायकोला दर महिन्याला 5,000 रुपये पाठवील, मग चिंता. त्यानं सांगितलं, मग चिंता नाही. त्याने विचार केला, महाराज जर पैसे देणार असतील तर संसार प्रपंच होईल आणि माझी दक्षिण भारतची यात्रा पूर्ण होईल. बायको मुलांचा निरोप घेतला आणि सकाळी सकाळी दोघे जण निघाले. 1 महिना झाला, 2 महिने झाले. दोघांचा प्रवास अतिशय आनंदाचा सुखाचा चालला होता. हा हरिपाठाला बसला आणि महाराजांना म्हटला, महाराज माझी बायको जेवली असेल, माझे मुलं जेवले असतील, ते काय खात असतील, ते काय पित असतील. महाराज म्हटले, बाबा अरे तू चाललाय दक्षिण भारतच्या यात्रेला, पण चिंता फक्त घरच्या लोकांची करतोय, देवाचं चिंतन काहीच करत नाही. पण तुझ्या घरचे तुझे किती चिंतन करतात, तुझी किती चिंता करतात हे त्या महाराजांना दाखवून द्यायचं होतं. महाराजांनी 3ऱ्या महिन्यामध्ये त्याच्या नकळत एक पत्र लिहिलं. पत्रामध्ये असं लिहिलं, कळवण्यात अत्यंत वाईट वाटते की जे तुमचे पती माझ्याबरोबर दक्षिण भारतची यात्रा करण्याकरता आले होते,
महिना दीड महिना आमचा प्रवास खूप सुखाचा आनंदाचा झाला आणि तिसऱ्या महिन्यामध्ये रस्त्यानं चालत असताना एका भरधाव ट्रॅकखाली तुमचे पती सापडल्यामुळे तुमच्या पतीचा मृत्यू झाला. कळावे तुमचा साधू. सही केली, पत्र घरी आलं. बायकोला वाटलं मनी ऑर्डर आली की काय. आनंदाने पत्र खोललं, वाचलं. पतीच्या निधनाची बातमी कानावर आली आणि त्या बाईनं जोरजोरात रडायला सुरुवात केली. बघता बघता सगळा गाव गोळा झाला, सगळी नातेवाईक मंडळी आली आणि त्या बाईनं रडायला सुरुवात केली. माझा पती गेला, माझं कसं होणार, माझ्या मुला बाळांचं कसं होणार. कोणी एक साधू महाराज दर महिन्याला 5,000 रुपये द्यायचे, त्या महाराजांचाही पत्ता नाही. आता जगायचं कसं. गावातले सरपंच जरा चांगले होते, ते पुढे आले. त्यांनी सांगितलं, ताई तुम्ही रडू नका, तुम्ही आमच्या गावच्या माऊली आहात, हवं तर मी तुम्हाला दर महिन्याला 5,000 रुपये देतो, पण तुम्ही रडू नका. ती बाई शांत झाली. गावातले उपसरपंच पुढे आले, ताई दर महिन्याचा किराणा मी तुम्हाला देतो, पण तुम्ही रडू नका. गावातले काही सदस्य आले, प्रतिष्ठित मंडळी आली. सांगितलं, ताई आपलं गाव फार मोठं आहे, प्रत्येक घरातून दर महिन्याला आम्ही तुम्हाला 50-50 रुपये काढून देऊ, पण तुम्ही रडू नका. हे सगळं ऐकलं आणि ती बाई एकदम शांतच झाली. नवरा गेला, पण प्रत्येक महिन्यात तिचं रुटीन सुरू झालं. दर महिन्याला सरपंचाचे 5,000, उपसरपंचाचा किराणा, प्रत्येक घरातून 50-50 रुपये, कुणाचे साड्या, कुणाचे कपडे, कुणाचे पैसे. असं करता करता त्या बाईच्या जवळ 2 महिन्यामध्ये 5-6 लाख रुपये जमा झाले. तिने विचार केला, आता एवढ्या पैशाचं करायचं काय. मग पडक्या घरात राहण्यापेक्षा म्हटली एखादा बंगलाच बांधू. तिनं सुंदर सिंगल असा बंगला बांधला. स्वतःला चांगले कपडे, मुलांना चांगले कपडे, काजू काय, बदाम काय, पिस्ता काय, सफरचंद काय, असं करता करता त्या बाईची त्यांची जी काही 2 मुलं होती ना, ती सफरचंदासारखी फुगली. आणि तो तिकडे चिंता करतोय, माझे बायको मुलं काय खात असतील, त्याला काय माहिती काजू बदाम खाता येते. 6 महिने झाले, त्याची दक्षिण भारतची यात्रा पूर्ण झाली. तो परत आला. आल्यानंतर रात्रीचे 12 वाजले होते. 12 वाजले होते. महाराजांनी सांगितलं, बाबा आजची रात्री आपण या गावात थांबू आणि उद्या सकाळी तुझ्या गावात जाऊ. त्यांना सांगितलं, नाही महाराज, असं वाटलं कधी घरी जातो आणि कधी बायको मुलांना बघतो. महाराज म्हटले, बाबा असं रात्री बेरात्री एखाद्या गावात जाणं बरं नाही, आजची रात्र थांबू. त्याला काही चैन पडेना. रात्रीच्या वेळेला महाराज झोपले. 2-2:30 वाजता तो उठला, आपल्या गावात आला. आपलं घर बघितलं, तिथे घर नव्हतं, तर तिथे बंगला होता. त्याच्या लक्षात आलं, कुणीतरी माझ्या बायको मुलांना हाकललं, माझी जागा घेतली, तिथे बंगला बांधला, पण माझ्या बायको मुलांचा पत्ता या बंगल्यातलेच माणसं सांगतील. म्हणून तो त्या बंगल्याच्या खिडकीतून त्यानं डोकावून बघितलं, तर एका प्रशस्त बेडवर एक अशी जाडी जाडी बाई आणि 2 जाडे जाडे मुलं झोपली होती. त्यानं बघितलं, तो म्हटला हे आपले नाही. कारण तो गेला तेव्हा पातळ होते ना, त्याला काय माहीत खाऊन खाऊन जाड झालेत ते. पण म्हटला माझ्या बायको मुलांचा पत्ता या बंगल्यातलेच माणसं सांगतील. म्हणून त्यानं बेल वाजवली. बेल वाजवल्याबरोबर बंगल्यातली बाई बाहेर आली. दार उघडलं, समोर पतीला बघितलं. तिला किती आनंद वाटायला पाहिजे हो. नवऱ्याला समोर बघितलं आणि हळूच म्हणते, का हो तुम्ही. तो म्हटला, का ग तू. कपाळाला बुक्कन, गळ्यात मंगळसूत्र, काय केलंस. ती म्हटली, अहो 4 महिन्यापूर्वी तुम्ही गेल्याची बातमी कानावर आली. तो म्हटला, अगं तुला कोणी सांगितलंय मी मेलोय, मी अख्खा जिवंत आहे. ती म्हटली, जरा हळू बोला. तो म्हटला, माझ्या बायकोसमोर मी का हळू बोलायचं. तिने सांगितलं, तुम्ही जर मोठ्यानं बोललात आणि उद्या तुम्ही आल्याची बातमी जर गावामध्ये माहिती पडली तर उद्यापासून सगळंच बंद होणार. तो म्हटला, म्हणजे. ती म्हटली, तुम्ही आल्याची बातमी जर माहिती पडली तर उद्यापासून सरपंचाचे 5,000, उपसरपंचाचा किराणा, गावातल्या प्रत्येक घरातून 50-50 रुपये, कुणाचे साड्या, कुणाचे कपडे, कुणाचे पैसे, सगळं काही बंद होणार आणि परत भिकच मागायला लागणार. तो म्हटला, मग तूच सांग आता मी काय करू. ती म्हटली, तुम्हाला तुमचे बायको मुलं सुखात राहावे असं जर वाटत असेल तर आता तुम्ही दक्षिण भारतची तीर्थयात्रा करून आलात ना, आता थोडंसं पुढे उत्तर भारत करायला जा. हा चिंता कोणाची करतोय. घरच्या माणसांची. पण आमचे संत महात्मे म्हणतात, या जगामध्ये नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी.
अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयरे मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे